नमस्कार, मी मोहन माने पाटील. आपण पाहत आहात जतचा आवाज, आपल्या मातीचा, आपल्या लोकांचा आणि आपल्या संस्कृतीचा खरा आवाज. जत तालुक्यातील दरिबडचे येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी व कन्नड शाळेमध्ये समाजसेवेचा आदर्श ठरणारा एक प्रेरणादायी उपक्रम उत्साहामध्ये पार पडला. वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यकर्ते पापा कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना शालेय दप्तर व वह्याचे वाटप करून शिक्षणाबद्दलची आपली बांधिलकी जपली. या कार्यक्रमासाठी मराठी शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय श्री बी.जे. पाटील सर, कन्नड शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय श्री बी.एम. बागेळी सर, सेवानिवृत्त वरिष्ठ मुख्याध्यापक श्री शेळके सर, श्री मुंजे सर, कुमारी कोरे मॅडम, श्री मुलगे सर, श्री कोलमूर सर उपस्थित होते. तसेच शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आदरणीय श्री संजय माळी, सरपंच आदरणीय श्री शिवानंद मोर्डी, पंचायत समिती सदस्य आदरणीय श्री लक्ष्मण तात्या चव्हाण, ग्रामपंचायत सदस्य आदरणीय श्री शिवानंद माळी, श्री पिंटू मासाळ, श्री राजेंद्र आटपाडकर, श्री रामा पुजारी, श्री शिवाप्पा पुजारी, श्री बंडू जेवूर तसेच जत वाचनालय जतचे मनोहर कुलकर्णी आणि इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. शिक्षण हीच खरी समाजसेवा असून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी अशा उपक्रमामध्ये सहभागी व्हावे असे मत व्यक्त करण्यात आले. पापा कुलकर्णी यांनी केलेल्या या स्तुत्य कार्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद फुलला. मुलांच्या शिक्षणासाठी केलेली मदत ही समाजसेवेच्या प्रगतीची खरी गुरुकिल्ली आहे. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुक करण्यात आले. पापा कुलकर्णी यांचे मनपूर्वक अभिनंदन आणि त्यांच्या पुढील सामाजिक कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा. अधिक अशा स्थानिक बातम्या, सामाजिक उपक्रम आणि प्रेरणादायी घडामोडी पाहण्यासाठी जतचा आवाज चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. तो अगदी स्तुत्य कार्यक्रम आहे. कारण आजकाल एक फॅशन आहे, रस्त्यावर मोटरसायकलवर आपला केक ठेवायचा आणि थोड्याशा फटाक्या वाजवून वाढदिवस साजरा करायचा. ही एक फॅशन आहे, फॅड आहे. पण त्याच्या शाळेतील चिमुकल्यांना जागा देण्याचा उपक्रम आज सुरू करूया. एक चांगला उपक्रम कुलकर्णी साहेब तुम्ही जरी व्यवसायानिमित्त नोकरीनिमित्त बाहेर गावी असते तरी सुद्धा त्यांचं लक्ष या गावावर आहे. दरवर्षी हायस्कूलला आणि यावर्षी त्यामध्ये प्राथमिक शाळा ॲड केलेली आहे. याबद्दल मी त्यांचं जिल्हा परिषद मराठी शाळेमध्ये करण्याचं ठरवलं आणि त्या वाढदिवसाबरोबर त्यांनी जे बॅग वाटप करण्याचा कार्यक्रम केला तो अगदी स्तुत्य कार्यक्रम आहे. कारण आजकाल एक फॅशन आहे, रस्त्यावर मोटरसायकलवर आपला केक ठेवायचा आणि थोड्याशा फटाक्या वाजवून वाढदिवस साजरा करायचा. ही एक फॅशन आहे, फॅड आहे. पण त्याचा एक वेगळा